नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा जुलै महिना, जो उर्वरित जुलै महिना आहे, तो तुमच्यासाठी कसा असेल. आपण 3 पाइल्स बनवणार आहोत आणि त्याद्वारे रीडिंग करणार आहोत. त्यातली तुम्हाला एक निवडायची आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. आता आपण कार्ड शफलिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्या पाइल्स तयार आहेत. ही आहे पाइल 1, ही आहे पाइल 2 आणि ही आहे पाइल 3. तुम्हाला यापैकी एक पाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचंय. पाइल नंबर 1, जर तुम्ही ह्या कार्डची निवड केलेली असेल, पाइल 1 ची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. उर्वरित जुलै महिना तुमच्यासाठी कसा असेल. पहिलं कार्ड आहे डॉग क्लोजअप, दुसरं आहे पर्स, तिसरं आहे व्हील, क्राइप, 7 ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ वॅन्ड, 10 ऑफ सॉर्ड, क्वीन ऑफ कप, डॉगचं हे कार्ड आणि 7 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की आतापर्यंत तुम्ही मजेत एखाद्या व्यक्तीबरोबर, तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर, ज्याला तुमच्याबाबत बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, अशा एका व्यक्तीबरोबर तुम्ही काही गोष्टी करत होतात. तुमच्या कामातला आनंद तुम्ही घेत होतात, वेगवेगळे प्रयोग तुम्ही करत होतात आणि त्या तुमच्या स्थितीमध्ये आता तुम्ही खूप मेहनत घेताना दिसत आहात. आतापर्यंत जर तुम्ही मजेत त्या गोष्टी करत होतात, तर आता तुम्ही त्या बाबतीत जास्त सिरियस आहात आणि जे काही कष्ट तुम्ही घेतलेले आहेत, त्याबाबत रिझल्टची वाट पाहताना दिसत आहात. पर्सचं हे कार्ड आणि क्वीन ऑफ वॅन्डचं हे कार्ड, ही कार्ड सांगतायत की आधी तुम्ही खूप खर्च केलेला आहे. आर्थिक स्थिती तुमची इतकी नीट नसताना किंवा खूप खर्च तुमचा होत असताना सुद्धा तुम्ही रिस्क घेऊन अवघड परिस्थितीवर मात करून हे पद प्राप्त केलेलं आहे आणि इथे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अनेक संकटांचा सामना करत ह्या पदावर पोचलेले आहात आणि हे सगळं करताना तुमचं आर्थिक नुकसान बरंच झालेलं दिसतंय. तर इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की जे नुकसान झालंय त्याबाबत काळजी घ्या, त्या दृष्टीने पुढे जा. म्हणजे आता तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहात, पण तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की तुमचं आधी खूप नुकसान झालेलं आहे आर्थिक. म्हणजे हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की आधी एका वाईट स्थितीमध्ये तुम्ही असताना आता तुम्ही येत्या उर्वरित जुलै महिन्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही जबाबदारीने काम करताना दिसत आहात आणि इथे सनफ्लॉवर सुद्धा आहेत. यामुळेच नकारात्मकता दूर होऊन तुम्ही सकारात्मक होत आहात.
हे व्हीलचं हे कार्ड आणि 10 ऑफ सॉर्डचं हे कार्ड, ही कार्ड सांगतायत की जिथे कुठे आधी भ्रमित अवस्था होती तुमची, ज्यामुळे तुम्ही जे काही करताय त्यात नेमकं काय होईल आणि कसं काय करायचं सगळं ह्याबाबत थोडी तरी तुम्हाला शंका होती की कसं होणार, आणि त्यामुळे तुम्ही थोडेसे डिस्टर्ब होतात. तर तुमच्या या भ्रमित अवस्थेचा अंत होत आहे या जुलै महिन्यामध्ये. म्हणजे जो उर्वरित जुलै महिना राहिलेला आहे त्यामध्ये ही स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. ही कार्ड सांगतायत की तुम्ही नवीन गोष्टीला जन्म देत आहात. एखाद्या मुलाला किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही नवीन सुरू करत आहात, नवीन व्यवसाय सुरू करत आहात, असं काहीतरी करत आहात ज्यामध्ये त्या व्यवसायाची, त्या बाळाची किंवा त्या प्रोजेक्टची काळजी तुम्ही घेणार आहात. त्याबाबत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या तुम्ही करताना दिसत आहात, आणि यासाठी तुम्हाला देवदूत तुमचे मदत करत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2, तुम्ही जर ह्या कार्डची निवड केलेली असेल किंवा पाईल 2 ची निवड केलेली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. एलिफंट, बास्केट, ब्रोकन रिंग, हिल्स, स्ट्रेंथ, 3 ऑफ पेंटाकल, 6 ऑफ कप आणि नाइट ऑफ वॅन्ड. एलिफंटचं हे कार्ड आणि स्ट्रेंथ कार्ड, ही दोन्ही कार्ड सांगतायत की तुम्ही शक्तिशाली बनत आहात. तुम्ही दूरदृष्टीने गोष्टी करताना दिसत आहात, अनुभव संपन्न होत आहात आणि तुमची शारीरिक किंवा मानसिक ताकद वाढत आहे. तुम्ही गोष्टी शांतपणे हाताळताना दिसत आहात. शारीरिक पेक्षा मानसिक ताकद, तुमच्या आतमधली जी शक्ती आहे ती अवघड परिस्थितीला सुद्धा शांतपणे किंवा सहजपणे हाताळताना दिसत आहे, आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे अशा अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही सहज पुढे जात आहात, मार्ग तुम्हाला मिळत आहे. बास्केट आणि 3 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की अनेक लोकांशी तुमचा संपर्क होईल, तुमचं कामात विस्तार होईल, तुम्ही काहीतरी निर्माण कराल, आणि आतापर्यंत जे काही तुम्ही केलेलं आहे त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसणार आहेत या उर्वरित जुलै महिन्यामध्ये. जी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकली नाही, काही समस्या, काही अडचणी येत होत्या ज्यामुळे तुम्ही दुःखी होतात, तुमचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं, त्या तुमच्या स्थितीमध्ये मोठा बदल होत आहे. तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे. तुमचं जे लहानपणीचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकतं, किंवा
जुन्या लोकांकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळू शकतं. हिल्सचं आणि नाईट ऑफ वँड्सचं हे कार्ड सांगतंय या उर्वरित जुलै महिन्यामध्ये ज्या काही तुमच्या आत्ता समस्या आहेत त्या दूर होतील. तुम्ही यशस्वी होताना दिसत आहात, पुढे जाताना दिसत आहात. म्हणजे अडथळे जरी असले तरी त्यांना पार करून तुम्ही पुढे जाणार आहात. तुमच्यामध्ये तो जोश आहे आणि अशी कोणीतरी व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात येईल जी जोशपूर्ण असेल, जी तुमच्यावर दबाव आणू शकते. काहीतरी अशी परिस्थिती ती व्यक्ती निर्माण करेल की ज्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि तुम्ही पुढे जाल, तुमची प्रगती होईल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर ह्या कार्डची निवड केलेली असेल किंवा पाईल 3 ची निवड केलेली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. बाउल, मून, कोबवेब, बर्ड फ्लाइंग, टॉवर, टेम्परन्स, क्वीन ऑफ पेंटेकल, पेज ऑफ वॅन्ड. बाउलचं हे कार्ड आणि द टॉवरचं हे कार्ड सांगतंय की तुमच्यावर भौतिक सुख सुविधांचा वर्षाव होईल. तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होतील, असा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल आणि यामुळे जी काही तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे तुमचे विरोधी आहेत, ज्यांना तुमच्यावर विश्वास नाहीये, अशा लोकांना धक्का बसू शकतो. चेंजेस इन युअर लाईफ, मून, टेम्परन्स. ही कार्ड सांगतायत की हा उर्वरित जुलै महिना यामध्ये अमावास्येनंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी होताना दिसतील. तुमचे देवदूत काहीतरी असे चमत्कार करतील की स्थितीमध्ये खूप मोठे बदल होतील आणि तुम्ही सुरक्षित आहात. पण तुम्हाला इथे सांगितलं जातंय की तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसतायत. अचानक तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होताना दिसतोय. चांगल्या गोष्टी होत असल्यामुळेच तुम्हाला इथे सांगितलं जातंय की स्वतःला सुरक्षित ठेवा, हिलिंगला, उपचाराला महत्व द्या, निसर्गाशी स्वतःला जोडा, स्वतःसाठी वेळ काढा, ध्यान करा. ह्या गोष्टी तुमच्यासाठी फार फार महत्वाच्या आहेत. कारण ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत, तर चांगल्या होताना आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा सुद्धा तितकीच जास्त असते. तर त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एंजल्स तुमची मदत करत आहेतच, ते तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेतच. पण तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, हिलिंग करायचं आहे.
बर्ड फ्लाइंग आणि पेज ऑफ वॅन्ड ही कार्ड सांगतायत तुमच्या व्यवसायात किंवा तुम्ही तुमचं जे काही स्वप्न आहे, जे काही तुम्ही काम हातात घेतलेलं आहे, जी काही तुमची इच्छा आहे, त्याबाबत एक नवी सुरुवात तुम्ही करणार आहात आणि त्याबाबत चांगल्या बातम्या या जुलै महिन्याच्या अखेरीस तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही उंच भरारी घेताना दिसत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.